हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी विक्रा म्हात्रे. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला, मामाच्या मुलीची हळदी तर झाली आहे आपल्या आगळीकोळी पद्धतीने. तर आज तिचं लग्न आहे आणि मी लग्नाचा लुक बघा कसा केलेला आहे. नेकलेस मस्त वाटलेला आहे सिल्वरमध्ये आणि बघा मॅचिंग बांगड्या आणि मॅचिंग साडी. कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. बघा साडी कशी जरा इंडो होण्याच्या लग्नाला. फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कालची हळद तर झालेलीच आहे आणि आज तिसरा दिवस आहे, म्हणजे लग्नाच्या सकाळचा दिवस आहे. आणि सर्वांना गुड मॉर्निंग. चला, लग्नाच्या सकाळच्या विधी असतात, जसं काकण मानणे, नवरीला नांदवतात, म्हणजे नवरीची आंघोळी करतात, त्याला नांदवणे असे बोलतात. तसेच काकण म्हणतात, मामा काकण म्हणतात. सो बघा, मला जेवढं शक्य असेल तेवढं दाखवीन, कारण का मला पण आता मेकअप करायला इकडे यायचं आहे. आणि बघू शकता आज मी इंडो वेस्टर्न साडी नेसणार आहे. सो लुक तुम्ही नंतर बघणार. आमची ताई माझी मैत्रीण आलेली आहे फेसबुकवर आणि सबस्क्रायबर पण आहेत. हॅलो बोला. ताई खूप चांगली आहे, म्हणजे ताई बालमैत्री आहे आणि बालमैत्री पण आहे. आम्ही खूप एन्जॉय केला. काल नव्हती तर नाचायला खूप मजा केली असते ना. आणि ही प्रत्यक्षात मजाच आहे. भावनाची ताई दृष्ट काढत आहे आणि नंतर भावनाला मामा काकण मानत आहे. दृष्ट काढून झाल्यावर आपल्याकडे ती प्रथा परंपरा असते. भावनाचे मोठे मामा आणि छोटे मामा काकण म्हणत आहे. बघा, लग्नाला जेवण बघा, पुरीचं मुलगा येत आहे भावनाचा आणि आता लग्न लागणार आहे. काकू आलेली आहे, लग्नासाठी आत्या आलेली आहे बाजूला आणि सर्व वराडी मंडळी आलेली आहे. माझ्या ब्लॉगमध्ये मी दाखवणार आहे. आणि थोड्याच वेळात आता लग्नाची सुरुवात होत आहे. बघा, आत्या आहे, काकू आहे. चला, हा वरात येत आहे आणि सर्व वराडी मंडळी येत आहेत नाचत नवऱ्याकडूनची. बघा, नवरदेव सुद्धा येत आहे लग्नासाठी. दोघजण कृपया स्टेजवरती यायचे. अंतरपाठ पकडण्यासाठी मुलीकडून आणि मुलाकडून एक एक व्यक्ती यायचे. कृपया जरा स्टेजवरती येताना शूज वगैरे चप्पल असतील तर कृपया काढायचे. चप्पल शूज काय असेल तर स्टेजवरती येताना कृपया काढा, विनंती आहे सगळ्यांना. नवरीचे मामा
नवरी मुलीला मंगल सावधान स्वस्ति श्री मुरुडा विनायकम चेता देवरा लेण्या भावनाचं लग्न लागलेलं आहे आणि सगळ्यांनी भावनाला कॉंग्रॅच्युलेशन बोला. बघा मस्त वाटते कॉंग्रॅच्युलेशन बोला. बघा मस्त भावनाने दर्शन घेतलेलं आहे आपल्या पतिदेवांचं. सो बघा आता विधी होतील लग्नानंतरच्या आणि सगळे पाहुणे मंडळी भेट देतील त्यांना. काकू आणि आत्या आम्ही लग्न लागले तर आईस्क्रीम खाते सगळेजण आणि नंतर जेवणार आहोत. आणि नवरीचे सर्व मामा कन्यादान करत आहेत आणि नवरीला भेटवस्तू देण्यासाठी पाहुणे मंडळी भेटवस्तू देण्यासाठी स्टेजवर जाते. बघू शकता रोहिणी मॅडम आपण मामुलीच्या ब्लॉगमध्ये गायक म्हणून बघितलेल्या खूप छान गाणी वाजतात. मी आज टाकलं तर दिसतात पण छान. आज त्या दिवशी साडी होती. आणि हे आमचे काका हॅलो कर. हे आमचे काका पण गायक आहेत. आता बघूया त्यांचा आवाज मी टाकणार आहे फेसबुकवर. कॉपीराईटमुळे मी गाणी नाही टाकते पण मग छान गाणी बोलले. लेक मी या घरची होणार मी सून त्या घरची. कधीतरी वेळ मिळाला तर मी गाणी टाकेन या मॅडमचा. बघा लग्नाला वहिनीसुद्धा आलेली आहे. आमच्या राजा दादाची बायको मस्त दिसते. बघा पैठणी लावलेली आहे आणि रंजन वहिनी खरंच खूप चांगली आहे. मला खूप आवडते आणि वहिनीने हॅलो केले. आणि बघा जान्हवी माझ्या मामाची मुलगी आणि तिची मुलगीसुद्धा आलेली आहे लग्नाला आणि वहिनीशी तर भेट झालेली आहे. आणि बघा पप्पा मस्त आमचा गाणी बोललेला अस्कुली वाऱ्यात. पण कॉपीराईटमुळे मी सॉन्ग टाकत नाही कारण का त्याच्यात म्युझिक येतो आणि मग कॉपीराईट पडतं. आणि मस्त आमच्या काकांनी पण छान असे गाणी विलास काकांनी मस्त गाणी बोललेत. कॉपीराईटमुळे मी टाकू शकत नाही. बघा छान असे गाणी बोललेत हे कलाकारसुद्धा. म्हणजे
श्वेता मॅडम आणि रोहिणी मॅडम. रोहिणी मॅडमचा तर आवाज खूपच छान आहे, मी त्यांची फॅन आहे. कॉपीराइटमुळे मी सॉन्ग टाकू शकत नाही, सो समजून घ्या.
बघा भावनेच्या लग्नाचा हा ब्लॉग आवडल्यास चॅनल लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. चॅनल जो काही नाव असेल तर प्लीज सबस्क्राईब करा.